तर हरिभाऊ राठोड यांनी मराठा आरक्षणाच्या जी.आर. संदर्भात वक्तव्य केलंय। मराठा समाजाचा प्रश्न चिघळलेला आहे। एकच समाज म्हणतोय हा जी.आर. बरोबर, एकतर कुणबी असावा किंवा मराठा। भुजबळ केवळ एकाच समाजाचं नेतृत्व करतात। ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी हा आरोप लगावलाय। सरकारला वाटत असेल की हा प्रश्न सोडवला आहे, आम्ही सोडवला नाही, तो प्रश्न आणखी मोठा चिघळलेला आहे। सरकारला हे माहीत नाही का, सरकारमधले अधिकारी ही माहिती सरकारला देत नाही का? 435 ओबीसी समाज म्हणजे भटके विमुक्त समाज धरून भटके विमुक्त, बाराबलुतेदार, सगळे ओबीसी, मुस्लिम मधले ओबीसी, हा 435 ओबीसीच्या लिस्टमध्ये आहे। आणि फक्त एक समाज म्हणतो, एकच समाज कुणबी आणि मराठा म्हणतात की हा जी.आर. बरोबर आहे, आम्हाला धक्का लागलेला नाही। काय वेडे बनवताय का आम्हाला? भुजबळ साहेबांना हे सांगत होतो की हे घेतल्याशिवाय राहणार नाही। आज भुजबळ साहेब सांगतात की लोकशाही आहे इथे, जरांगेशाही नाही। जरांगेशाहीच आली भुजबळ साहेब, जरांगेशाही आहे महाराष्ट्रामध्ये, लोकशाही नाही आहे। तुम्ही म्हणता जरांगेशाही नाही आहे, जरांगेशाहीच आहे। आणि म्हणून आता तरी भुजबळ साहेबांनी थोडा अभ्यास केला पाहिजे। काय कुठला फॉर्म्युला सांगतो हरिभाऊ राठोड? अरे ओबीसीचं मी नेतृत्व करतो गेले 25-30 वर्ष भुजबळ साहेब, तुम्ही सुद्धा एका समाजाचेच नेतृत्व करताय। आणि म्हणून माझा आरोप आहे ओबीसीच्या नेत्यावर, भुजबळ साहेबावर आरोप आहे, तसं तायवाड्यावर आरोप आहे। हे एका समाजाचं नेतृत्व करतात, यांना बाकी समाजाची काही पडले नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।